किंवा 2 मार्काने स्पर्धेतून आउट होतात. लक्षात ठेवा, यश हे सहजासहजी येत नसते. याच्या मागे खूप मेहनत करावी लागते. आणि याच्यामध्ये मला वाटतं पोलीस भरती अटेम्प्ट केलेले असतील, बरेच जण असतील की जे थोड्या मार्कावरून अतिशय कमी मार्कावरून बाहेर निघले असतील किंवा ज्यांना याचा अनुभव असेल. तर जरी अपयश आलं तरी अपयशाला खचून न जाता वारंवार सातत्य ठेवा, तुम्हाला यश नक्की येईल. तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी आलात, आपण मोबाईलच्या जीवनामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप यामध्ये आत्ताची पिढी ना आपण पाहतो खूप व्यस्त होऊ लागलेली आहे. आणि सरांनी तुम्हाला मोबाईलपासून अलिप्त ठेवायचा जो प्रयत्न केला तो खरोखरच चांगला आहे. त्याचा पॉझिटिव्ह जो रिझल्ट आहे ते तुमच्यामध्ये भविष्यात येणार आहे. तुम्ही या अकॅडमीमध्ये तुम्ही या ठिकाणी आला फक्त टाईमपास करायला आला नाही, तर तुम्ही या ठिकाणी काहीतरी सक्सेस मिळवायला आला आहे. तर बऱ्यापैकी मला वाटतं यामध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील. लक्षात ठेवा, दिवसभर शेतामध्ये आपले आईवडील राबत असतात आणि कर्ज काढून किंवा कोणाकडून तरी उचल घेऊन किंवा उसने पासने नातेवाईकडून पैसे घेऊन आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रिपेअर होता यावं यासाठी प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाण ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. या ठिकाणी बॉडी लँग्वेजवरून मी सर बरेच तुमचे स्टुडंट पाहतोय. खूप मला आता बॉडी लँग्वेजवरून खूप ॲक्टिव्ह दिसतात. परफॉर्मन्स पण चांगला असेल, परंतु सध्या स्पर्धेचं युग आहे, गाफील राहून चालणार नाही. तुम्ही फिजिकल बरोबरच अभ्यासात सुद्धा प्रावीण्य दाखवलं पाहिजे. कारण फिजिकल आणि तुमची जी थेरॉटिकल ना, बरोबर ना, थेरॉटिकल दोन्हीमध्ये जर तुम्हाला बेस्ट साधता आलं, बेस्ट किंवा ॲज अ ॲव्हरेज चांगलं साधता आलं, तर तुमचं सिलेक्शन हे तुम्ही जे ध्येय पकडले त्यामध्ये होणार आहे. तर तुम्ही फक्त फिजिकल करू नका, तर याच्यासाठी पण लक्ष द्या. सर तुम्ही यांना आपलं लेक्चरसाठी शिक्षक वगैरे आहेत, क्लास वगैरे लावलेले आहेत. तर चांगली गोष्ट आहे. मला या ठिकाणी येऊन आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की तुमच्या अकॅडमीमध्ये मुलींची संख्या सर खूप जास्त आहे. जवळजवळ मला वाटतं 30-40% मुली असतील. आणि एवढ्या मला वाटत नाही एवढ्या कोणत्या करिअर अकॅडमीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली असेल. हे तुमच्या टायगर अकॅडमीवरचा विश्वास आहे. तर सरांना पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं हे करा. याच्यामध्ये 12वी झालेले किती? 12वी झालेले सर्व 12वी झालेले आणि 10वी झालेले. पण थोड्या भरतीचा अटेम्प्ट दिलेलं कोण कोण आहे? अच्छा, थोडे अटेम्प्ट होऊन गेलेत. किती मार्क होऊन गेलेत? 10. अच्छा, काहीच नाही 10 म्हणजे 3. हे निकम साहेब हां ना, 1 ते 7 मार्कवरून राहिलेले. अच्छा, सरांनी सांगितलं मला 1 ते 7 मार्काहून राहिलेले जवळजवळ 70 मुलं मुली, बरोबर? हां, तर तुम्हाला मी एक आश्वासन देतो, हे 1 ते 7 मार्काहून 70 मुले राहिलेले आहेत सर. यांनी जर त्यांच्या कामात सातत्य ठेवले इथं, तर हे 70च्या 70 मुलं तुम्हाला पुढच्या भरतीला सिलेक्टेड दिसणार. कारण लक्षात ठेवा,
आणि मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो. मी पण काय असा कुठून आकाशातून आलेलो आहे किंवा बाहेरून आलेलो आहे आणि मला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर होती आणि त्या पॉवरच्या बेसवर मी पोलीस खात्यामध्ये आलो आणि अधिकारी झालो असा प्रकार नाही. मी तुमच्यापैकीच एक स्टुडंट आहे आणि सपोज असे तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना, असंच मी कुठंतरी एका कोपऱ्यात बसलेलो असायचो आणि असंच कोणतरी मार्गदर्शन करताना सिटी बोरा कॉलेजला या ठिकाणी माझं शिक्षण झाले. कोणाला माहिती सिटी बोरा कॉलेज शिरूरचं कोण आहे? शिरूरचं नसेल इकडं ना? हां, तर मी सिटी बोरा कॉलेजचा शिक्षक आहे, विद्यार्थी आहे आणि त्या ठिकाणी असेच MPSC करून त्यावेळेस आमच्या शिरूरचे DYSP अमोल तांबे यांचं सिलेक्शन झालं होतं आणि ते ज्यावेळेस कॉलेजला आले त्यावेळेस मी सिनियर कॉलेजला स्टुडंट होतो. तर त्यांनी त्यावेळेस MPSC काय असतं मला FY आणि SYला कळलं MPSC काय असते SYला. मग तेव्हापासून मी जरा ह्या डिफेन्समध्ये आणि याच्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न चालू केले. तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल साहेब AP आहे, तर तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो की मी सर्व अगोदर आहे ना पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मुंबईला भरती झालो होतो आणि भरती झालेलो असतानासुद्धा मी माझा MPSCचा अभ्यास चालू ठेवला आणि नंतर 2013ला म्हणजे 11च्या व्हॅकन्सीमध्ये 2013ला मी PSI परीक्षा पास झालो आणि 2013ला ट्रेनिंग केल्यानंतर मी नंतर आता API प्रमोशनवर अहिल्यानगर या ठिकाणी पोस्टिंगवर आलेलो आहे. तर असं समजू नका की मी API आहे आणि मी खूप मोठा आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो मी खूप मोठा असा विषय नाही, मी तुमच्यातलाच आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही मनामध्ये बिंबवा की आज मी बोलतोय तर इथं भविष्यात पुढच्या 4-5 वर्षामध्ये ॲज अ PSI म्हणून तुम्ही असणार हे तुम्ही मनामध्ये बिंबून टाका आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. लक्षात ठेवा, करिअर बनवण्याचं एक वय असतं आणि हे वय, हे जे तुम्ही आता जे आहेत ना, हे तुमचं वय करिअर बनवायचं आहे. हे वयामध्ये ह्या वयामध्ये जर तुम्ही कमी पडला आणि आपल्या करिअरच्या ऐवजी जर तुम्ही इतर गोष्टीकडे जर लक्ष दिला तर लक्षात ठेवा कॉम्पिटिशन खूप आहे. तुमच्या शेजारचा तुमच्या पुढे जाणार आणि तुमच्या पुढे जाण्यासाठी तो तयार असणार. बघा, तुम्ही थोडासा जरी लॅकुना ठेवला तरी तुम्ही मागे पडणार. त्याच्यामुळे कुठलाच लॅकुना ठेवू नका आणि सातत्य ठेवा. तुम्हाला पहिल्या परीक्षेत जरी यश नाही आलं, पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं तर दुसऱ्या प्रयत्नात यश येणार, दुसऱ्या प्रयत्नात नाही आलं तर तिसऱ्या प्रयत्नात. पण असं तिसऱ्या प्रयत्नाकडे लागत नाही, आपल्याला पहिल्याच प्रयत्नात यश कसं येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे असतात. त्याच्यामुळे असं समजू नका, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पण मला वाटतं याच्यापैकी बरेच जण शेतकऱ्याचीच मुलं असणार आहे, 100% यात काय वाद नाही. ग्रामीण भाग म्हणल्यावर मी पण असा शेतात काम करायचो, शेतात काम करता करता कॉलेज करायचो आणि तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या मुलांचं कसं असतं की शेतीतून उत्पन्न जास्त येत नाही, भांडवलाअभावी आपल्याला शेती व्यवस्थित करता येत नाही. तर असाच मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. मला पण शिक्षणासाठी घरच्यांचा अजिबात म्हणजे आग्रह नव्हता, विरोध होता की तू शिकू नको. मोठा भाऊ शेती करत होता, आमच्याकडे भांडवल नव्हतं. मोठा भाऊ शेती करतोय, तू काय कर, घरचे म्हणायचे तू काय कर, आपण 4 जर्सी गाया घेऊ, तू दुधाचा धंदा कर. म्हणजे तो शेती करेन, तू दुधाचा धंदा करशील, कुठं शिकून काय कोणाचं भलं होईल असं मला सांगत होते. आणि सर तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटतो, काढतोय जरा याच्यामुळे मला बोलता येईना, सांगायला आनंद वाटतो. आमची जी वस्ती आहे ती शेतीमध्ये खूप प्रगत आहे आणि त्या वस्तीमध्ये आपलं म्हणतात ना भावकीमध्ये कशी कॉम्पिटिशन असती, तसा विषय. तर मी आणि माझे 2 चुलत पुतणे आम्ही शिक्षण घेत होतो. म्हणजे आमच्या घरापासून 1-1.5 किलोमीटरवर बस स्टॉप असायचा STचा आणि आम्ही सकाळी 7 वाजता निघायचो आणि त्या बस स्टॉपवर जाऊन आपला कॉलेजला जायचो आणि कॉलेजवरून घरी आलं का आपलं शेतात काम करायचो.
तर त्यावेळेस आमच्याकडे ना पाणी भरपूर होतं आणि आमच्याकडे फ्लावरचे उत्पादक भरपूर होते. आमची भावकी फ्लावरमध्ये पैसा कमवून चांगले वेल सदन झाले होते. आणि मग त्यांची मुलं काय करायची, आम्ही रस्त्याने चाललो का ते फ्लावर वगैरे काहीतरी शेतात काम करत असायची, फ्लावर भरत असायची. आणि मग ते आम्हाला टॉन्ट मारायचे की काय बघा ना, काय इथं फ्लावर करायचे, पैसे कमवायचे, तर काय शाळेत जाऊन कोणाचं भलं झाले, कॉलेज करून कोणाचं भलं झालं, असे आम्हा तिघांना पण म्हणत होते. म्हणजे सगळे जेवढे शेतकरी भावकीतल्या. तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, आम्ही त्यांचे जे टॉन्टकडे दुर्लक्ष केलं, आम्ही उलट ईर्ष्या दाखवली. आणि आता मी ॲज अ API आणि माझा ते दुसरा चुलत जो माझ्याबरोबर येत होता ना, तो एक CRPमध्ये भरती झाला. तो पण आता CRPमध्ये हवालदार आहे. आणि तो तिसरा जो आला तो मिलिटरीत भरती झाला. मग तो आता मला वाटतं नायक सुभेदार वगैरे मोठ्या पदावर आहे. आणि आता तेच जे आम्हाला टोंड मारत होते ना, ते मला फोन करत होते, अरे इकडं असा असा विषय झाला आहे, मला जरा मदत कर, हे कर. म्हणजे लक्षात ठेवा, परिस्थिती बदलत्या. तुम्ही जेवढं प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेता, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढं खडतर प्रयत्न करता, त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळत असतं. आणि तुम्हाला सगळ्यात सांगतो, ग्रुपिंग हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये संगत. आता ह्या अकॅडमीमध्ये मी पाहतोय की कडे घातलेले, कानात बाळ्या असलेले बरेच विद्यार्थी दिसतात. तर सर तुम्ही पहिलं ते करेक्शन करून घ्या. हां, कारण हे यांना एकदा हवा लागली ना बाळेची आणि कडेची, की तुमच्या अकॅडमीचं नाव खराब करणार, लक्षात ठेवा. तर कड्या आणि बाळ्यावाले लक्षात ठेवा. तुम्हाला जे बाळ्या आणि कड्यावाले मी तुम्हालाच बोलतो बरं का. काल मी एक जण सांगतो बरं का सर, काल एक जण फटकावला, मी इथं प्रॅक्टिस करणार कोणतरी रस्त्याने जाणार, ते या सुपेकर दादाला विचारा. हां, मला बाहेर जर कडा आणि बाळेवाला जर दिसला तर सर मी विसरून जाणार तुमच्या अकॅडमीचं आहे, आत्ताच सांगतोय. हां, तर मग आत्तापासूनच सांगतोय, कडे आणि बाळी बाहेर रोडवर मला भेटायचं नाही. आत्ताच काय दुरुस्ती करायची असेल तुम्हाला, करेक्शनला एक चान्स देतो, करेक्शन करून घ्या. आणि मला वाटतं सर याच्यामध्ये तुम्ही जर पोलीससारखा 0 हेअरकट जर ठेवला तर अजून पण तुमचे विद्यार्थी ना, अजून मला वाटतं टायमिंग तुमचा 1-2 सेकंदांनी कमी येईल. हां, खरंच ना, लय फरक पडतो. काही काहींच्या डोक्यामध्ये ना केसांची स्टाईलच गेलेली असती, तर त्यांना असं ते सगळं त्यांची निम्मी ताकद केसातच जाते. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा, ट्रेनिंगला आहे ना 0 कट करतात. केस का कमी करतात, कारण केसामध्ये ना बरीच ताकद जाते आपली. मग जी पायात ताकद पाहिजे ती केसात जाते. आणि मग कुठंतरी सेकंदांनी, मायक्रो सेकंदांनी आपण कमी पडतो. त्याच्यामुळे हे मोठमोठे जे झिपऱ्यावाले आहे ना, हां, त्यांना पण सांगतो केस कमी करा. आणि तुम्हाला लक्षात ठेवा, म्हणजे माझं प्रॅक्टिकल सांगतो. माझं जर सर प्रॅक्टिकल सांगायचं म्हटलं ना, इथं 11-12 वाजतील आणि हे बोर होतील. थोडक्यात सांगतो. मी सांगतो, तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तुम्हाला तरी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं. आम्हाला म्हणत होते घरी बसा, दुधाचा धंदा करा, 2 पैसे कमवा. तुम्हाला कल्पना नसेल, 11वी सायन्समध्ये 11वी सायन्स नंतर घरच्यांनी घरी काढलेला विद्यार्थी मी. 1 वर्ष घरी शेती केली, लक्षात ठेवा. 11वी सायन्स नंतर घरी निघून 1 वर्ष शेती केली, परंतु मी हार नाही मानली. मी 1 वर्षात खूप काम केलं, खूप कष्ट केले. आणि जेवढं पण माझ्या बहिणीच्या लग्नाचं जेवढं कर्ज झालं होतं, ते कर्ज सगळं फेडल्यानंतर ज्यावेळेस घरच्यांना वाटलं आता कर्ज नाही, तेव्हा घरचे म्हणले तुला करायचे तर एक्सटर्नल कर. 11-12वी सायन्सला मला ॲडमिशन मिळालं नाही, म्हणून मग मी 12वी आर्ट्स जॉईन केलं.
12वी आर्ट्सला पण मी शेती करून अभ्यास केला, त्यावेळेस 73.17% पडले मला. ही गोष्ट आहे 2001ची. त्यावेळेस 73.17 म्हणजे आत्ताचे तुम्ही 80-90च्या दरम्यानचेच मार्क पकडा किंवा 90 पकडलं तर हरकत नाही, कारण त्यावेळेस खूप हार्ड पोर्शन होता किंवा IQ लेवल त्यावेळेसची कमी होती आत्ताच्या मुलांमध्ये जी IQ लेवल आहे त्यापेक्षा, असं समजा. तर त्यावेळेस पण माझा DEDला नंबर लागला नाही. 10वीच्या मार्कावर ITIला नंबर लागला नाही म्हणून ITIला गेलो नाही. 12वीच्या वेळेस 73.17 पडले, 74ला DED क्लोज झालं शासकीय याच्यात, म्हणून DEDला गेलो नाही. कारण प्रायव्हेट कॉलेजला शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती तेवढी नव्हती. मग योगायोगाने पुन्हा तोच प्रश्न उद्भवला, पुन्हा घरी थांबा, शेती करा. परंतु घरच्याला गोडी लावून कसं तरी कॉलेज शेती असं केलं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर असंच आपल्या देशाचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आबा यांनी पहिली ओपन भरती महाराष्ट्रामध्ये मुंबईला ठेवलेली होती 2004 साली. तर त्या 2004 साली पहिल्या ओपन भरतीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. तर सर माझी कुठली प्रॅक्टिस नसताना मी भरती झालं. माझा फक्त स्टॅमिना एकच होता, तो म्हणजे शेतात काम करण्याचा. आमच्याकडे फ्लावरचे पीक असायचं, फ्लावर, आणि फ्लावरच्या पिकासाठी खड्डे घ्यावा लागायचे असे, ते रोप टाकायला. तर आमच्याकडे जी शेती होती ना ती 2.5 एकरचा असा पट्टा असायचा ना, जवळजवळ 100 200 मीटरचे असे उभ्या पट्ट्या असायच्या. आणि त्यामध्ये खड्डे घ्यायला जर एकदा मी वाकलो, ह्या टोकाला वाकलो तर त्या टोकापर्यंत जाईपर्यंत मी सरळ होत नव्हतो. म्हणजे कंटिन्युअस खड्डे घेत शेवटपर्यंत असं करायचं. तो माझा काम करण्याचा स्टॅमिना होता. त्या स्टॅमिना आणि मी कुठली प्रॅक्टिस न करता पोलीस भरतीला उभा राहिलो. आणि रनिंग मी हे फक्त विल पॉवरवर खेचली आणि त्या शेतीच्या स्टॅमिनावर खेचली. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो की तुमची विल पॉवर, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये इतरांच्या पुढे जायचं असेल तर तुमची विल पॉवर ही स्ट्रॉंग असली पाहिजे. तुम्ही मनाने खाचला, तुम्ही जाग्यावर पडणार. लक्षात ठेवा, पळताना तुम्ही मनाने खाचला, रनिंग करताना तुम्हाला अनुभव येत असेल प्रॅक्टिसमध्ये, जिथं तुमचं मन खचतं, जिथं तुमची विल पॉवर संपते, तिथं तुम्ही स्टॉप होऊन जाता. तर तुमची विल पॉवर ही खूप हाय ठेवा, हाय, की जरी तुमचं शरीर थकलं पळताना आणि जरी शरीरामध्ये पायामध्ये तुमच्या प्राण जरी राहिला नाही, तर तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या विलमध्ये पॉवर पाहिजे. तुम्ही ऑटोमॅटिक पळत राहता, लक्ष द्यायचं नाही खाली पायाकडं. पाय तुटतोय फुटतोय काहीच बघायचं नाही, विल पॉवर पळत राहायचं आणि आपल्या टार्गेटला अचीव करायचं. लक्षात ठेवा, ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग ना तो कधीच थकत नाही, कधीच थांबत नाही आणि तो आयुष्यामध्ये सक्सेस मिळवतो म्हणजे मिळवतो. PSI होण्यासाठी तुम्हाला सांगतो, माझ्या 4-5 परीक्षा अशाच गेल्या. कारण मी इंटेलेक्च्युअली म्हणजे थिओरिटिकली खूप स्ट्रॉंग होतो, पण माझा प्रॉब्लेम झाला, पहिल्याच भरतीला मला चिकनगुन्या झाला आणि त्या चिकनगुन्या झाल्यामुळं मला सीन पेन झाला. आणि मी पुणे सिटीमध्ये सर्वात टॉप 10मध्ये थिअरीला असूनसुद्धा मला फिजिकलमुळे जिथं मला 80 मार्काची गरज होती तिथं मला फक्त 71 मार्क पडले. आणि माझा पहिल्या अटेम्प्टला PSIमध्ये गेलं. आणि त्यामध्ये सर काय झालं, 2 वर्षामध्ये 4 परीक्षा आल्या आणि तो चिकनगुन्या जो आजार झाला त्यावेळेस 7 आली होती. तर 2 वर्षामध्ये 4 परीक्षामध्ये 3 परीक्षा माझ्या फिजिकलमुळेच गेला. मी म्हणजे रिटर्नला कधीच कमी पडत नव्हतो MPSCमध्ये. तर असं असतं. मी जर आणि तुम्हाला एक सांगतो, मी करत राहिलो म्हणून मी आज इथे. इवन असं पण झालं असतं की ह्या PSIच्या भरतीला मी सिलेक्ट झालो, तिथं मी वैतागून थांबलो असतो तर आज मी तुमच्यासमोर नसतो. परंतु मी कंटिन्युटी ठेवली. ठीक आहे, कोणाला अपयश येतं, कोणाला यश येतं, तर करत राहा. ज्या वेळेस तुम्हाला वाटतं ना, अरे मी थकलोय यार, वैतागलोय, काय भरती होत नाही,
असंच चाललंय, कवर पळायचं, किती दिवस हे करायचं. आणि त्याच वेळेस तो 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 जो वर्ष असतं ना, ते तुमचं सक्सेसचं वर्ष असतं. आणि त्यावेळेस तुम्ही भरती होणार असता म्हणजे असताच, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येतं ना, अरे बस झाले, 2 अटेम्प्ट झाले, तिसरा अटेम्प्ट, किती अटेम्प्ट करायचे, तर त्या तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही भरती होणार असता. त्याच्यामुळे तुम्ही सातत्य ठेवा आणि मनापासून प्रयत्न करा, यश तुम्हाला मिळणार आहे. आणि अजून तुम्हाला बरेच काही सांगायचं आहे, पण आता आमच्या मागे सारखे फोन चालू आहे. फोन चालू असल्यामुळे आणि इकडे एक ॲक्सिडेंटचा प्रकार झाल्यामुळे ते सारखे फोन येतात. त्याच्यामुळं मला तुम्हाला माझं लक्ष इकडे नाही, सर तुमच्याकडे नाही, असं झालं, माझं लक्ष सगळं तिकडे आहे. तर या टायगर अकॅडमीच्या सर्व हुरहन्नरी, काय म्हणतात, हुरहन्नरी का हुरहुन्नरी काय, हां हुरहन्नरी काय असेल ते तुम्ही समजून घ्या आता. तर सर्व भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मी या आज ॲक्च्युली मी खूप तयारी करून येणार होतो, पण सरांनी अचानक हे सेमिनार ठेवल्यामुळे मला तशी तयारी करता आली नाही. आणि सरांनी अचानक तुम्हाला जमवलं, तर ठीक आहे, आम्हाला सायबर प्रशिक्षण, वाहतूक नियमन यासारखे सेमिनार घ्यावाच लागतात. तर हे एक फोटो काढले का आपले, एक फोटो काढून आता आम्ही वरिष्ठांना सांगणार. टायगर करिअर अकॅडमी या ठिकाणी आज टायगर करिअर अकॅडमीच्या भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले आणि सायबर प्रशिक्षण दिले. तर थोडं सांगणं माझं बनतंच आहे ना की वाहतूक. तर आता तुम्हाला प्रॅक्टिकली वाहतूक नियमन शिकवणार आहे. तुम्हाला माहीत आहे 26 तारखेला आपल्याकडे पालखी सोहळा येणार आहे. तर त्यावेळेस सरांना मी विनंती करणार आहे की स्वयंसेवक म्हणून तुमच्या अकॅडमीचे विद्यार्थी आम्हाला द्या. आपण पालखी सोहळ्याचं एक छानपैकी वाहतुकीचं नियमन करू. सर ह्या टाळ्या कशासाठी माहिती का, बाहेर जाण्यासाठी. मी आत्तापर्यंत म्हणजे किती एक तास अर्धा तास झाला असं नाही लेक्चर देते. हां अर्ध्या तासापासून एवढ्या जोरात टाळ्या वाजल्या नाहीत, तेवढ्या टाळ्या आत्ता वाजल्यात. म्हणजे समजून घ्यायचं की आणि दुसरं महत्त्वाचं, आता सर्व या ठिकाणी मुली पण आहेत. तर सायबरच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्या. तुम्ही मोबाईल वापरता, फेसबुक वापरता, सध्या वेगवेगळे ॲप आलेले आहेत. मॉर्फिंग नावाचा एक प्रकार आहे की कुठल्याही कोणाच्या बॉडीला तुमचा चेहरा लावून मॉर्फ करून तुमचे काय व्हिडिओ फोटो वगैरे कोणी बनवू शकतं, व्हायरल करू शकतं. त्याबाबत तुम्ही काळजी घ्या. आता AI टेक्नॉलॉजी पण आलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला रील्सवर बघत असेल कोणी कोणाला मारते, कोणी कोणाला काय हे करते. तर त्या AI टेक्नॉलॉजीपासून काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी लिंक तुम्हाला येते, माहीत नसलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तर ती लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर सर्व तुमचा डाटा हा, जे हॅकर्स असतात, जे सायबर फ्रॉड करायला बसलेले असतात, तर त्यांच्याकडे तो सर्व डाटा जातो. आणि मग तुमच्याच एखाद्या नातेवाईकाला किंवा ह्याला फोन करून तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती ते शेअर करतात. नातेवाईकाला ट्रस्ट होतो की हा अरे हे ते बरोबर आहे, आपलेच नातेवाईक हे, असं तसं. आणि मग फोन करून मला माझा ॲक्सिडेंट झाला आहे, मला गरज आहे, मला पैसे भरायचे, मला पैसे पाठवा, अशा प्रकारचे बरेच प्रकार घडलेले आहेत. आणि आता नवीन पण प्रकार टेक्नॉलॉजी जसं AI येते तसं सायबरवाले नवीन नवीन टेक्नॉलॉजी शोधत असतात. कधी कधी तुम्हाला कॉल करतात, कॉल करून तुमचा आवाज टॅप करून घेतात. आवाज टॅप करून आवाजसुद्धा ते मॉर्फ करतात आणि तुमच्या आवाजामध्ये तुमच्या नातेवाईकाला फोन करूनसुद्धा ते पैसे मागू शकतात. त्याच्यामुळे सर्वांनी सायबरबाबत अवेअरनेस ठेवावं. अनवॉन्टेड किंवा अननोन लिंक कोणी क्लिक करू नये. मुलींनी विशेष काळजी घ्या.
आणि सरांनी जो उपक्रम राबवला आहे मोबाईल शिवाय भरतीपूर्व प्रशिक्षण, हा खूप छान उपक्रम आहे. हा उपक्रम मला सर्वात जास्त आवडला, कारण तुमच्या यशाच्या आणि प्रयत्नाच्या मध्ये, तुमचे प्रयत्न आणि यशाच्या मध्ये नक्कीच ह्या मोबाईलमुळे फरक पडतो. सरांनी तो जो मोबाईलच तुमच्यापासून काढून टाकला आहे, तर यश नक्की तुम्हाला मिळणार ही मी 100% आशा व्यक्त करतो, ग्वाही देतो. आणि सर, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आपल्या टायगर अकॅडमीला जॉईन आहेत, तर नक्कीच सर आपलं काम कौतुकास्पद आहे. आता अकॅडमी आणि पोलीस स्टेशन काय जास्त अंतर नाही. तुम्हाला कधी काय कुठल्याही प्रकारची मदत आमच्या पोलीस प्रशासनातर्फे जर भासली तर नक्कीच कधी पण फोन करा. पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला सर्व प्रकारची मदत केली जाईल. आणि सर्वांना, खास करून लांबून आलेले अकोला विद्यार्थी, तुम्ही जास्त प्रयत्न करून या ठिकाणी यश मिळवावं. लांबून आलेल्या आपल्या आईबापांपासून, पालकापासून लांब राहिल्याचा फायदा म्हणून या पोलीस भरतीमध्ये किंवा मिलिटरी भरतीमध्ये किंवा CISFमध्ये कुठेतरी आपण भरती व्हावं. आणि आता खूप तुम्हाला पोलीस जरी भरती नाही झाले तरी मला वाटतं जे मेरिट लिस्टमध्ये असतात त्यांना MSFमध्ये सुद्धा संधी मिळते. म्हणजे थोडंसं 1-1, 2-2 मार्काहून जरी तुमचं पोलीसमध्ये मेरिट गेलं तरी तुम्हाला MSF माहिती आहे. MSF महाराष्ट्र सुरक्षा पदक, त्याला काय म्हणतात, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स, बरोबर. तर ही खूप चांगली फोर्स आहे आणि त्यांचा जो कामाचा जो परफॉर्मन्स आहे हा अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळं खरोखर तुम्हाला खूप संधी आहेत. त्या संधीचं सोने करा. तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सरांनी मला 2 शब्द बोलण्यासाठी जे आमंत्रित केलं, जी मला संधी दिली बोलण्याची, माझे 2 शब्द वैयक्तिक माझ्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी शेअर करण्यासाठी संधी देऊन मला सर मन जरा हलकं झाल्यासारखं वाटलं. त्याबद्दल सरांचं धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.